पाणी या गावाला लागलं, या माणसाला लागलं. केवळ पाणी लागून थांबलं नाही, तर या मांजरा नदीनं या गावच्या माणसाला देखील शुद्ध, प्रामाणिक आणि नीतिमान बनवलं. हा शिवाजीचा विचार या मांजरा नदीनंही या ठिकाणी कायम सुटके ठेवला. सरामांना मी म्हणालो की सर या गावामध्ये कर्मचारी किती आहेत? सर म्हणाले की या गावामध्ये कर्मचारी किती आहेत ते मी सांगू शकत नाही, पण ज्या गल्लीबोळात तुम्ही जाल त्या गल्लीबोळामध्ये कर्मचाऱ्याच्या ठेसा लागतील एवढे कर्मचारी माझ्या गावात आहेत. काय अभिमान आहे या गावचा? सर म्हणाले की या गावामध्ये न्यायाधीश आहे, या गावामध्ये पोलीस, या गावामध्ये इंजिनियर, या गावामध्ये डॉक्टर, या गावामध्ये एक्झिक्युटिव्ह आहे, तहसीलदार आहे, मृतसंधारण विभागामध्ये या गावचा सुपुत्र आहे. एवढंच नाही तर या महाराष्ट्राचं नाक म्हणून ज्या कृषी विद्यापीठाकडे आम्ही पाहतो त्या परभणी विद्यापीठाचा कुलगुरू याच भूमीतलं लेकरू या अभिमानानं मला सांगावं लागेल. या गावची सुनवाई जेच, हायकोर्टात वकील आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या सुपुत्रांना आपलं अनमोल योगदान दिलं ते मराठवाडा मुक्ती संग्रामातले 50 शूर आणि वीर याच मातीतच जन्मलेले असतील तर शिवा खरा मला अभिमानाने या मंचावरनं सांगावं लागतं की जे तुमचं स्वप्न होतं ते खरं स्वप्न हे गाव साकार करताय. आदर्श घेण्यासारखं हे गाव आहे. केवळ एका देवणी तालुक्याचा हा सन्मान वाढवणारं गाव नाही, तर महाराष्ट्राच्या गळ्यातील पाईप म्हणून या बोरो गावाकडे पाहावं लागेल आणि या बोरो गावचा आदर्श घ्यावा लागेल. एवढा चांगलं गाव, एवढी पवित्र माती या गावची आहे. जाता जाता सर राजकुमार सर मी जाते वेळेस या गावची मुठभर माती मी घेऊन माझ्या उदगीर तालुक्यात जाणार, कारण या गावचंही बीजारोपण माझ्या उदगीर तालुक्यामध्ये झालं पाहिजे. महाराज हे देखील स्वप्न माझं आहे. म्हणून या पुनश्च पवित्र मातीला मी शतशः नमन करू. शिवछत्रपती कुलवाडी भूषण राजांच्या विचाराकडे मी या ठिकाणी वळणार. मित्र हो, इंजिनियर साहेब 2024 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये 5001 व्याख्यानं मी 2024 पर्यंत पूर्ण केली. 2025चा वर्ष लागला. मला अभिमान वाटतो की माझा जिजाऊ भाऊसाहेब छत्रपती शिवराय, माझा छावा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, प्रज्ञापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, तुकोबाराय, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, सर्व महामानवावर मला बोलण्याचा योग या महाराष्ट्राच्या मातीनं दिला. म्हणून मला अभिमान वाटतोय. राजे, मी जर इथं दुसऱ्या राज्यात जन्मलो असतो तर मला एवढा अभिमान झाला नसता, पण तुमच्या पवित्र पायाची माती या महाराष्ट्रात पुरी झाली आणि या पवित्र मातीत प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देवनाळेचा जन्म झाला. मी तर या काळाला सांगेन, जर जमलंच तर काळा पुनश्च मला 100 वर्षानंतर या शिवाच्या मातीत मला शिवाचा मावळा म्हणून जन्म घाल, कारण शिवाच्या मातीचं मला वैभव वाढवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ता बरोबर फिरता येईल. अभिमान आहे मला ज्या तुकोबाच्या राज्यात, ज्या शिवाच्या राज्यात, ज्या छावाच्या राज्यात, साहित्य सम्राटाच्या राज्यात, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या राज्यात, बाबासाहेब आंबेडकरांच्या देशात आम्हाला सन्मानपूर्वक अशा मंचावर शिवा सांगता येतो, बाबासाहेब सांगता येतो, अण्णाभाऊ सांगता येतो, छावा सांगता येतो, मा जिजाऊ भाऊसाहेब सांगता येतो. याच्यापेक्षा मोठं भाग्य दुसरं माझ्या तरी आयुष्यात असू शकत नाही. म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने सांगणार आहे. छत्रपती
शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त बोरळ गावाने घेतलेला हा कार्यक्रम इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिणारा हा कार्यक्रम। माणसं किती आहेत यांचं मी सिंहावलोकन करणार नाही, पण बसलेली माणसं ही गर्दीची नाही, ही गर्दीची माणसं आहेत हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। कारण रोहिडेश्वराच्या मंदिरात 16 वर्षाचा माझा राजा स्वराज्याचं स्वप्न पाहत पाहत स्वराज्याची शपथ घेत असताना मावळे तिथे लाखो होते, मावळे फक्त मोजके 16 मावळे होते, ज्या 16 मावळ्यांनी या जगामध्ये स्वराज्याचा इतिहास अमर केला। त्यांच्यासाठी किती माणसं आहेत हा विषय माझ्यासाठी महत्वाचा नाही। शिवाजी महाराजांचा विचार या बोरळ गावातनं पुढं किती प्रभाव पुढे घेऊन जाणार आहे यांच्यासाठी ती माणसं किती गर्दीची आहेत हा विषय माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे। इने साहेब या पृथ्वीतलावर साम्यवादी विचार मोठ्या प्रमाणात थोपवत होता। कार्ल मार्क्स सारखा एक चांगला धुरंधर व्यक्ती साम्यवादी विचार जगामध्ये प्रसारित करण्यासाठी उभं आयुष्य घातलं आणि एक दिवस त्यांनी जगाचा निरोप घेतला। काही माणसं पुढे आली आणि त्यांच्या तिरडी पुढे येऊन म्हणायला लागले, कार्ल मार्क्स, अरे या जगामध्ये साम्यवाद प्रसारित करण्यासाठी तू उभं आयुष्य घातलं हे खरं, उभं आयुष्य घातलं हे खरं, पण तुझ्या अंत्यविधीला 100 देखील माणसं नाही। तुझ्या मृत्यूनंतर हा साम्यवादी विचार इथे संपणार। कार्ल मार्क्सच्या अंत्यविधीला जवळपास 10 ते 12 माणसं होती। कार्ल मार्क्सच्या पिढीला धरणारी 4 माणसं खांदा देत असताना एक शपथ घातली आणि म्हणाले, कार्ल मार्क्स, तुमचा साम्यवादी विचार या जगामध्ये प्रसारित करण्यासाठी आम्हाला लाखाची गरज नाही, आम्ही खांदे देणारे फक्त 4 माणसं तुझ्यासाठी पुरेसे आहोत। तुझ्या मृत्यूनंतर या पृथ्वी तलावर साम्यवादी प्रसार करण्यासाठी आम्ही 4 माणसं जिवंत असेपर्यंत हा विचार आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाऊ। कार्ल मार्क्सच्या मृत्यूनंतर खांदा देणाऱ्या 4 माणसांनी जगाच्या पाठीवर साम्यवादी विचार जिवंत ठेवला। ती माणसं गर्दीची नव्हती, ती माणसं दर्दीची होती। ती सर्व बसलेली माणसं माजी जाऊ आऊसाहेबांचे लेकरं आणि माजी जाऊ आऊसाहेबांच्या या लेकी आहेत। इथं 4 नाही झाले तर माझ्यासाठी पुष्कळ आहे। 2025 29 मार्च ही तारीख सुवर्णाक्षराने याच मंदिरात नाही तर या महाराष्ट्रामध्ये लिहिली जाईल। या मंचावरनं केवळ एक विषय बोलला जात नाही तर माझी जाऊ आऊसाहेबांचा मुलगा आणि छावांचा बाप फुलवाडी भूषण